हा, आता हे दोन महत्वाचे काळ आहेत, आधीचा काळ आणि विसरण्याचा काळ. पण मला हे लक्षात ठेवायला पाहिजे की डिवोर्सच्या घडामोडी होईपर्यंतचा काळ मला आठवत नाहीये, माझा डिवोर्स झालेला नाही किंवा तशा घडामोडी आहेत हेही मला माहिती नाही. आता या विसरण्याच्या काळामध्ये म्हणजे मी ALFचा मॅनेजर होतो हे मला आठवत असेल, पण या विसरण्याच्या काळामध्ये मला कोणाकोणाला विसरावं लागेल? केडी, सुलक्षणा, शनाया. सॉरी, तुम्हाला मला विसरावं लागेल. आणि त्याच्या आधी म्हणजे जेव्हा मी ALFचा मॅनेजर होतो त्या काळात काय काय होतं? एक गुलमोहरमध्ये राहायला आलो तेव्हा महाजनींची कटकट होतीच आधीपासून. रेवती आणि राधिका मैत्रिणी होत्या. रेवती आणि गुप्ते तसे एकमेकांना भेटलेले नव्हते, म्हणजे रेवती डिवोर्सीच आहे आणि गुप्ते दारुड आहे, अजूनही बँकेत जॉब करतो. हे नीट लक्षात ठेवलं पाहिजे. रेवती डिवोर्सी, गुप्ते बेवडा, महाजनी खटखट. अजून काय लक्षात राहायला पाहिजे? अजून कोण कोण होतं? हा, समिधाला तेव्हा मूल नव्हतं. मी ALF मध्ये अजूनही मॅनेजर पदावर आहे. रोज मी मस्तपैकी तयार होऊन जातो. माझ्याकडे गाडी आहे मुख्य म्हणजे. अजून काय राहिलं? अजून हा, कपूर सरांना उडाची वडी आवडते. काका चहा तर घ्या. रेवती पण या सगळ्या प्रकारातनं फार दमणूक झाली. कशाला करायची एवढी दगदग? रेवती, अगं माणुसकीला जागावं लागतं. खरं तर ना वसंतराव आणि राधिका या दोघांसाठी सगळं करायला लागलं. त्या गुरुमुळे ना राधिकाला आणखी किती त्रास सहन करावा लागणार आहे कुणास ठाऊक. नाही, आणि वहिनींच्याही सहनशक्तीची कमाल आहे. आणि आता तर काय तो सगळं विसरलाय. सगळं नाही पण बऱ्यापैकी विसरलाय. आणि ते जोपर्यंत त्याला आठवणार नाही ना तोपर्यंत राधिकाला तारेवरची कसरत करायला लागणार. तेच तर ना, एकीकडे डिवोर्स फाईल करायचा आणि दुसरीकडे त्याच्याच बरोबर सुखी संसाराचं नाटक करायचं. काय अर्थ आहे का याला? मला तर असं वाटतं त्याला सगळं खरं सांगून टाकावं. नाही रेवती, असं एक गाव दोन तुकडे नाही करतायत. हो ना. मला ना त्याचा आजार काही कळतच नाहीये बघ. म्हणजे मधली काही वर्ष त्याला आठवतच नाहीये. असं होऊ शकतं? हो, असं घडलंय काही लोकांच्या बाबतीत. माझा अजिबात विश्वास नाही. मला हे पटलेलंच नाही. नाही, तसा माझाही विश्वास नाहीये, पण अशा काही केसेस पण आहेत ना. अरे पण गुरुनाथची केसच वेगळी आहे ना. वाटतं तितका साधा सरळ नाहीये तो. आठवत नाही म्हणजे काय? हो ना. आणि हे सगळं सपशेल तो नाकारतोय. राधिका तर म्हणाली की गुरु जेव्हा शुद्धीवर आला ना तेव्हा ALFचा तो मॅनेजर होता इथपर्यंतच त्याला आठवत आहे. राधिका एवढं पण म्हणाली की शनाया भेटायला आली ना तर तिला म्हणे ओळखलंच नाही त्यांनी. तेच म्हणते मी, गुरु किती पाताळ यंत्री आहे ते आपल्याला माहितीये. आणि हे सगळं त्याचं नाटकही असू शकतं. माझा अजिबात विश्वास नाही त्याच्यात. मी जर कोणी सगळं नाटक करत असेल ना तर त्याची शहानिशा केल्याशिवाय मी राहणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राधिका एक सर्वसामान्य गृहिणी आहे. तिचा राधिका मसाले वगैरेशी काही संबंध नाही. राधिकाचं रुटीन म्हणजे गुरुनाथचा डबा तयार करायचा, अथर्वचा डबा तयार करायचा, त्याला तयार करायचं, या शेजार पाजारच्यांबरोबर सतत गप्पा मारत राहायच्या आणि टाइमपास करायचा. बस, बाकी तिचं आयुष्यामध्ये काही ध्येय नाहीये. ऑफिसमध्ये मी मॅनेजर पदावर आहे. सगळ्यांना प्रचंड रिस्पेक्ट वाटतो माझ्याबद्दल. आनंद माझा खूप चांगला मित्र आहे. जेनी, श्रेयस, पानवलकर हे सगळे स्टाफ आहेत. नाही, श्रेयस तेव्हा जॉईन झाला नव्हता, त्यामुळे श्रेयसही या लिस्टमध्ये येऊन जाईल. ओके, त्या व्यतिरिक्त ही स्टोरी जर मी अशीच्या अशी लक्षात ठेवली तर या रेवती, गुप्ते, महाजनी
यांच्यापैकी कोणीही कितीही प्रयत्न केला माझी उलट तपासणी करण्याचा, तरी मी त्यांच्या तावडीत सापडू शकणार नाही. वा गुरुनाथ वा, काय प्लॅन सुचलाय. आता हे सगळं जर प्लॅन नुसार झालं तर माझं टार्गेट कंप्लीट होईल, आणि ते म्हणजे राधिकाला तिचा संसार परत देईन, त्या बदल्यात माझी कंपनी परत मिळवेल. वा वा वा, कंप्लीट फिल्मी स्टोरी आहे गुरुनाथ. शाबास पेड्या. सॉरी केड्या, मला नाही उचलता येणार तुझा फोन. माझ्या मेमरीतून तू डिलीट झालायस ना, त्यामुळे तुझा कॉल रिजेक्ट. व्हेरी सॉरी. अवघड आहे पण करावं लागेल. केडी, शनाया आणि सुलक्षणा, तुम्हाला तुमचा जुना गुरु तेव्हाच मिळेल जेव्हा हा प्लॅन सक्सेसफुल होईल. अरे यार, फोन उचल. फोन, हा फोन उचलत नाही. रेस्ट इन पीस गॅरीच्या मेमरीज. अगे, डोकं ठिकाणावर आहे का तुझं? हा, गहाण ठेवलंयस का डोकं? वच गहाण. काय आता? हा, मॉर्गेज. नाही यार केड्या, मी माझं डोकं कशाला मॉर्गेज ठेवीन. पण आता गॅरीच्या मेमरीजच नाही राहिल्यात म्हणून म्हणलं रेस्ट इन पीस मेमरीज. अगं मूर्खासारखं बोलू नको. त्या गॅरीचा फोन लागत नाहीये. फोन लागला तर तो फोन उचलत नाहीये. एक्झॅक्टली, गॅरीला त्याचा जुना फोन पण आठवत नसेल. RIP फोन. ही वेडी झालीये आणि ही मला पण वेडी करते. मामा, काहीतरी बोला तुम्ही. शानू बेबी, गप्प बसा आता. या फोन उचलत नाहीये यार माझा. हे सगळं तुझ्यामुळे झालं. कशाला गेलीस तिकडे? कशाला ढकललंस त्याला? मम्मा, मी काय मुद्दाम ढकललं नाही त्याला, कळलं ना? अगं पण त्या हॉटेलमध्ये जायची गरजच काय होती तुला? तेच म्हणते मी, गेलीसच कशाला? गेलीस आणि सगळ्या स्वप्नाचा कडेलोट करून टाकलास. वॉट कडेलोट? अरे लोटा रे, हिला कोणीतरी ती शानू बेबी, कडेलोट इज. तुला कळतंय का? गॅरीला काही आठवत नाहीये याचा अर्थ काय होतो ते? केवढं भयंकर आहे. आय नो ते किती भयानक आहे. ओके, आता आपल्याला एक सिंगल पैसा पण मिळणार नाहीये. आपली सगळी मेहनत वाया. नाही, नो, नेव्हर. मी असं होऊ देणार नाही. आता काय होऊ देणार नाही? तुमच्या शनू बेबीने जे करायचं नव्हतं ते सगळं करून झालंय. उगाच राईचा पर्वत करू नको. ती आता काय म्हणाली? ती तिथे गेली तेव्हा सगळे होते. मग किड्या, मग काय मग? शनू बेबी जेव्हा गॅरीला भेटायला गेली तेव्हा हॉस्पिटलमध्ये सगळे होते. राधिका होती, आनंद होता, सौमित्र होता. अरे, त्याच्या समोर मुद्दामून गॅरी काही रिॲक्ट झाला नसेल, कारण का त्यांच्या समोर जर रिॲक्ट झाला असता त्यांना डाऊट आला असता. मला तर वाटतं ना गॅरीचा याच्यात काहीतरी प्लॅन असणार. हा यार, करेक्ट आहे. मला काय वाटतं ना केड्या, आपण गॅरीला जाऊन एकदा एकांतात भेटायला हवं, किंवा ना कमीत कमी आपण हे तरी शोधायला हवं की तो नाटक करतोय की हे सगळं खरं आहे. मम्मा, खरं सांगू, आल्यापासून पहिल्यांदा बरोबर बोलला तो. नाही म्हणजे आपण खरं खोटं करायला एकट्यात भेटायला पाहिजे. तुम्ही गॅरीला भेटायला जाणार तर मग मी पण येणार तुमच्या बरोबर. नाही, बाबा, आई, मी येते. हा, निघते ऑफिसला. बर. आई, मी तुमची औषधं वेळेत घ्या. हा, घेते ना ग बाई. आई, हल्ली तुम्ही बीपीची गोळी विसरता. काहून असं करता? आता काही गरज पडत नाही मला गोळ्या घ्यायची. तुला कसं कळतं ग गरज पडत नाही म्हणून? डोक्याला ताप कमी राहते ना आता, मग गोळ्यांची काय आवश्यकता आहे म्हणून नाही घेत मी. ती बैतार शनाया गेल्यापासून तर मला अगदी बरं वाटते.
गुड मॉर्निंग एव्हरीवन. ए काय रे, वा वा, मस्त एकत्र सगळे नाश्ता करतात वाटतं. हं? काय केलं साहेब? उपीट केलं माहिती का? म्हणजे काय, दे बरं लवकर. बर. हा. आई हा दूध नको आहे. काऊन नकोय? ते काही नाही अथर्व, ते मला माहितीये ना, तू सगळी बिस्किट खाऊन टाकतो आणि दूध तसंच राहतं. ते काही नाही, दूध प्यायचं. अथर्व, दॅट्स लाईक अ व्हेरी बॅड बॉय. असं करायचं नाही. आता तू दूधच नाही प्यायलास तर तू असा ताकदवान कसा होणार? तर गुपचूप पी बरं. आता मी मोठा चालू आहे ना, आता मी नाही पिणार. अरे तू चुरू चुरू बोलायला लागलाय बघ ना. पाहिलं ना बाबा, कसं एकदम मोठ्या माणसासारखं बोलायला लागलाय. एवढं सावतच ते केवढं मोठा वाटतं ना अचानक. पी गुपचूप दूध. काय बोलायला लागलाय आपण. घे बर. वा वा वा, गरम गरम उपीट. इतकं बरं वाटतंय ना तुम्ही दोघं आलायत. घर कसं एकदम भरल्यासारखं वाटतंय. नाही तर काय ग, माझं रुटीन आपलं रोज ऑफिसला जा, धावपळ, मीटिंग बिटिंग, या ह्याच्यामध्ये ना दिवसभर घरामध्ये राधिका आणि अथर्व एकटेच असतात. चहा मांडते. मी आणते, तयारच आहे. बाकी बाबा काय म्हणतात आपल्या संत्र्यांच्या बागा, सगळं ठीक ना? हा बरं चाललंय. व्हेरी गुड. नाही आता आम्ही काय करतो, या वेळेला नागपूरला याचाच प्लॅन करतो. म्हणजे मी, अथर्व आणि राधिका, आम्ही तिघही येतो. काय राधिका? नाही मी म्हणत होतो, आता होळीमध्ये आपण तिघं नागपूरलाच जाऊया, नाही का? म्हणजे होळी पण होईल, मित्रमंडळींना भेटणं पण होईल. आणि हा, अजून एक करता येईल ना काम. आपण काय करूया, अथर्वची मुंज कधीची करायची चालली आहे, ती उरकून टाकूया नागपूर ट्रिप मध्ये. काय काय बाबा, काय वाटतं तुम्हाला? बघू बघू. नाही बघूया, काय ठरवून टाकूया ना. आई ते तुझे हे मुहूर्त बघणारे गुरुजी कोणते ओळखीचे, त्यांना विचार ना चांगला मुहूर्त काढायला. म्हणजे अथर्वच्या मुंजीचा मुहूर्त निघाला ना की या नागपूरच्या मंडळींना तर भेटता येईलच, पण मुंबईच्या मंडळींना तिकडेच बोलून घेऊ, एकदाची मुंज उरकून जाईल त्याची. काय काय अथर्व, करायचं का चकवट तुझं? बाबा अजून मुंज झालेली आहे ना. अथर्व ते हात बघ किती घाण केले तू. जा आतमध्ये जा, धुवून ये बरं. काही बोलतो. पाहिलं ना, उद्या आई घरात सुनबाई पण आणेल पटकन. नाही तर तू नको ना विचार करू. हो हो, नाही नाही, चला मी खातो, पटकन चहा पितो आणि आवरून ऑफिसला जातो. ऑफिसला काऊन बरं? नाही तू ऑफिसला नाही जायचं. का? काऊन म्हणजे का? डॉक्टरांनी सांगितलंय तू बरा होईपर्यंत ऑफिसला जायचं नाही. एवढं काही नाही झालं ग मला, बरं आहे मी आता. ते थोडंसं दुखतं मध्ये मध्ये, पण मी काय असं चक्कर येऊन वगैरे नाही पडणार आई. आणि ऑफिसला तर जावं लागेल ना. कपूर सरांनी एवढं मॅनेजर केलंय, मला रागवतील ते. अरे हा राधिका, कपूर सरांवरून आठवलं, कपूर सरांना आणि त्यांच्या मिसेसना एकदा ना घरी बोलवतो मी. तुझ्या हातचं छान चमचमीत करून खायला घालूया त्यांना. माझाही बॉस इम्प्रेस, तेवढंच जरा आपलं इम्प्रेशन राहतं नाही का? हा तसं करूया. ओके, मी एक काम करतो, आज भेटलो ना आता ऑफिसला की मीच बोलतो पर्सनली. नाही जायचं तू? नाही नको ना, मी सांगते फोन करून आनंद भाऊजींना. बरं मग मी येत नाही हे तरी फोन करून सांगतो ना. लाव बरं नंबर. नाही मी करते. बस, म्हणजे तुम्हाला मला ऑफिसला जाऊ द्यायचं नाही हे नक्की. बरं बाबा, नाही जात, थांबतो घरात, जरा सुट्टीचा आनंद घेऊया. ओके घे ना, तू थंड होत आहे का? परत मम्मी निघते. अरे ए काय काय काय, तू कुठे निघालीस आता? नाही आणि किती छान दिसते तू. सॉरी माझं लक्षच नाही गेला. वेगळीच दिसते नाही आपली राधिका. साडी वेगळी, केसांची स्टाईल काहीतरी वेगळी. ते इतकी छान दिसते की असं वाटतं आता नटून तटून एकदम ऑफिसलाच निघाली आहे. काय ऑफिसला निघाली आहेस? नाही ऑफिसला नाही. अरे ती खाली का नाही, सोसायटीचा महिला मंडळाचा कार्यक्रम आहे, तर महिला मंडळाची ही प्रमुख आहे ना, त्यामुळे तिला जावं लागतं. इथे खाली जाणार आहे ती, येईल लवकर. पण हे मला काहीच सांगितलं नाहीस तू. नाही असं सांगण्यासारखं फार काही विशेष काही करत नाही मी. एक 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 मिनिट राधिका, मी तुझ्यापासून काही लपवतो? नाही नाही, मी आतापर्यंत तुझ्यापासून काही लपवलंय का? मग तूही लपवायचं नाही, सांगून ठेवतो मी तुला. ते लक्षात नाही राहिलं असेल, विसरून गेली असेल ना. का तू पण एवढा काळजी करत आहेस? आई तू थांब बरं. ते मला घरात थांबायला सांगता आणि तूच चाललीस बाहेर. नाही ते चालणार नाही. आपण आता आज सगळ्यांनी सुट्टी घेऊन घरात थांबायचं. मस्तपैकी असं उन्हाळी सुट्टीचा फील घेऊ ना, सरबत पिऊ, छान गेम बिम खेळू. चल कुठेही जायचं नाही, तू कळलं? ठरलं आता. बरं ठीक आहे.
घे ना बा, चहा घे ना, थंड होईल ना. हो, तू उगीच डोक्याला त्रास करून घेते. आता त्रास नाही करून घेते आई. आता कंपनीचा मॅनेजर झालोय, ते पण एवढ्या स्ट्रगल नंतर, मुंबईत आल्यानंतर. मग आता ALFचा मॅनेजर नंतर ALFचा CEO, ALFचा मालक या पदांवर पण पोचायचंय ना. त्यामुळे आतापासून मेहनत करायलाच पाहिजे. काय बरोबर ना बाबा? हा हा. हा वहिनी बोला. हॅलो आनंदभाऊजी, तुम्ही ऑफिसला पोहोचलात का? नाही वहिनी, आता निघतोच आहे, पोचेन आता मी. वहिनी तुम्ही येता ना आज ऑफिसला? नाही, काय खूप कामं राहिली आहेत. मी आज नाही येऊ शकते ऑफिसमध्ये. काय झालं वहिनी? इथे सगळा गोंधळ झालाय भाऊजी. हे अजूनही तसंच वागतायत, पूर्वीसारखं काहीतरी बोलतायत. म्हणजे? ते नीट वागतायत, सगळ्यांशी नीट बोलतायत वगैरे, पण आम्हाला काय बोलायचं हे कळत नाहीये. सारखं तेच ALF, कपूर सर, हेच चालू आहे, सगळं पूर्वीच. अरे बापरे. आता बाहेर निघत होते तर म्हणाले की कुठे निघालीस, आई बाबा आलेत आणि कपूर सरांना सांग की मला बरं नाहीये, त्यांना मी नाही सांगितलं तर कसं वाटेल वगैरे, असंच सगळं सुरू आहे. काय करायचं आपल्याला? म्हणजे हे असंच चालणार तर कसं चालेल? ते मलाही कळत नाहीये. मला एक सांगा ना, तुम्हाला काय वाटतं, तो खरंच सगळं विसरलाय की तो नाटक करतोय? आनंदजी हे आत्ताच कसं सांगणार? आणि जरी ते नाटक करत असतील तर ते आपल्याला कसं कळणार? आणि जर हे खरंच असेल तर कसं वागायचं हे मात्र कळत नाही. मग आता कामाचं काय करायचं? तेच सांगायला फोन केलाय की आज तर येऊ शकत नाही मी, आज घरीच थांबते, घरूनच काम करते, पण तुमच्याशी फोनवरनं संपर्कात राहते. हा पण वहिनी, हे आपल्याला कधीपर्यंत हे नाटक चालू ठेवायला लागेल? काही कळत नाही भाऊजी. अचानक सगळे रस्ते एका ठिकाणी येऊन थांबलेत असं वाटायला लागलंय मला. नाही नाही वहिनी, असं बोलून कसं चालणार? आणि गुरुच्या कुठल्याही वागण्याचा तुम्ही स्वतःवर परिणाम होऊ देऊ नका प्लीज. तुम्ही शांत राहा. हो, यावर आपल्याला तोडगा काढावाच लागेल. मी सौमित्रशी बोलतो. ठीक आहे. ठीक आहे. काय रे, एवढा अर्जंटली फोन करून लवकर ये, मग घरी तरी ये ना, असं काय करतो? काय आलं? नाही, मला पटकन ऑफिसला जायचंय. हे बघ ना यार, राधिका बहिणींशी आत्ताच मी फोनवर बोललो, त्या ऑफिसला येऊ शकत नाही. हे सांगायला बोलवलंस मला इथे? ठीक आहेच ना यार आनंद, मला मीटिंगला जायचंय, मला अजून रेडी व्हायचंय. चल. अरे काय येऊ शकत नाही हे महत्वाचं नाहीये का? बोल. गुरु, तो जो मधला सगळं विसरलाय, तो त्यात हेही विसरलाय की राधिका मसाले अशी कुठलीतरी कंपनी आहे. राधिका वहिनी स्वतः ऑफिसला जातात हे त्याला माहीतच नाहीये, सो त्याला नाही निघू शकत बाहेर. हा ना आनंद, हा गुरु मधलं सगळं विसरलाय वगैरे याच्यावर माझा फारसा विश्वास बसत नाही. मला ही नाटकं वाटतात सगळं. मला पण तसंच वाटायचं ना, पण आता राधिका बहिणीशी फोनवर बोलताना तसं नाही जाणं होते. आणि समजा हे सगळं खरं असेल तर बघ, गुरु सगळं मधलं विसरलं आहे, त्याचं राधिका बहिणींना त्रास होत असेल, त्या स्वतः किती कन्फ्युज झाल्या, त्यांना काय करायचं कळतच नाहीये. म्हणजे आता बघ, त्या दोघांमध्ये रिलेशन तसं बघायला गेलं तर काहीच नाही, पण आता गुरु सगळं विसरलाय म्हणून आधीसारखं वागायचं हे कठीण नाही आहे का त्यांच्यासाठी? मला असं वाटतं आनंद, राधाने या सगळ्यात नको अडकाय. त्यामुळे हे बोलायला सोपं आहे रे आपल्यासाठी, पण तू विचार कर की गुरु हे जे काही विसरलंय की त्याच्या क्षणाबरोबरचं रिलेशन, त्याच्या क्षणाबरोबरचं काय ते मॅरेज, हे तो विसरलाय रे. पण त्याचं वागणं आपण विसरलोय का? आपलं सोड, राधिका वहिनी विसरलेत का? त्यांना त्रास नाही होणार का? तू बोलतोस ते सगळं पटतंय मला, पण माझ्या पण डोक्यात भुगा झालाय यार. मला सुद्धा नाही कळत आहे काय करायचं. तुम्ही असं बोलून सांगणार नाही. बघ, राधिका वहिनीशी बोलावं लागेल यावर. अर्थात बोलायला पाहिजे. तू बोलशील? हो सम्राट, तूच बोलू शकतोस, कारण राधिका वहिनी तुझ्याशी व्यवस्थित बोलणार, सगळं मोकळेपणा, ते एक्सप्रेस होतात व्यवस्थित तुझ्यासमोर. प्लीज त्यांच्यासाठी प्लीज हे कर, प्लीज प्लीज बोल त्यांच्याशी. बघतो मी बघतो. आनंद, आपण ना मैत्रीत हस्तक्षेप करू शकतो रे, पण एखाद्याच्या संसारात इंटरफेअर करणं म्हणजे आपल्याला अधिकार नाही ना रे. त्यात
राधा आणि माझं नातं सध्या खूपच नाजूक वळणावर आहे. गुंता खूप सांभाळून सोडवावा लागणार. बघतो बोलतो. आयुष्यात अशी वेळ येईल असं वाटलंही नव्हतं. देवा, तूच परीक्षा पाहतोयस, आता पासही तूच कर.